नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे पी बटर 0902. आजचा जो टॉपिक आहे तो एकदम खरं म्हणजे खरंच आहे आणि तुम्हाला विश्वास नसेल बसत तर मी घेऊन आली आहे 7 डेजचं चॅलेंज. आणि या 7 डेजच्या चॅलेंजमध्ये कमीत कमी 3 kg वेट लॉस आपण करू शकतो. या चॅलेंजमध्ये काय करायचं आहे ते आपण पुढे बघू. हा जो चॅलेंज आहे, सर्वात आधी ह्या 7 डेजमध्ये आपल्याला शुगर जी आहे ती कम्प्लिटली एलिमिनेट करायची आहे. मग ते तुमचे फ्रूट्स असो किंवा तुमचे स्मूदीज असो किंवा तुमचे ब्राउनीज, कुकीज, कम्प्लीट शुगर तुम्हाला एलिमिनेट करायचं आहे. दुसरं टिप वेट लॉससाठी किंवा ह्या चॅलेंजसाठी हा आहे की तुम्हाला भरपूर पाणी पियायचं आहे. कमीत कमी 5 ते 6 लिटर पाणी पिया. पण पाणी पित असाल ते सर्वात चांगलं आहे. एक गोष्ट अवॉइड करा की जेवताना पाणी पिऊ नका. जेवायच्या अर्धा तास आधी किंवा अर्धा तास जेवल्यानंतर पाणी असं पियायचं आहे तुम्हाला. आपली लाईफ ना ॲक्च्युली खूपच फास्ट झालेली आहे. आपल्याला ऑल्टरेशन्स पाहिजे, आपल्याला फास्ट कामं करायचं आहे, आपल्याला मॉडिफिकेशन्स पाहिजे, एस्पेशली फूडमध्ये. पनीर घरचं आहे, पण पनीर टिक्का मसाला जे रेडी टू ईट जे पॅकेट आहे ते बाहेरचं आहे. बटर चिकन खूप टेस्टी आहे, बटर चिकन खायची इच्छा आहे. चिकन घरचं आहे, पण बटर चिकनचं जे रेडी टू ईट पॅकेट आहे ते बाहेरचं आहे. तिसरी टिप या चॅलेंजची ही आहे की बाहेरचं जे जेवण आहे ते अवॉइड करा किंवा अवॉइड न करता कम्प्लीट बंद करून टाका. या नेक्स्ट 7 डेजसाठी फक्त आणि फक्त घरचं जेवण जेवायचं आहे. स्नॅकिंगसाठी सुद्धा अवॉइड करा. आपल्याला असं वाटतं की चिप्स जे आहे हेल्दी आहे, त्याचं न्यूट्रिशनल इन्फोमध्ये कॅलरीज कमी आहे, पण ते हेल्दी नाही. घरीच काहीतरी ऑल्टरनेट शोधा हेल्दी स्नॅकिंगसाठी. आहे की नाही हा सर्वात सोपा इझी चॅलेंज. फक्त 3 गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला बाहेरचं खायचं नाहीये, तुम्हाला भरपूर पाणी प्यायचं आहे आणि तुम्हाला शुगर कम्प्लीट गोड एकदम अवॉइड करायचं आहे, बंद करून टाकायचं आहे. प्रत्येक मीलमध्ये सॅलड इन्क्लूड करा. थोडं थोडं तुम्हाला जे आवडतं ते खावा. आणि काय माहिती आहे, 7 डेजच्या चॅलेंज नंतर तुम्ही तुमच्या बॉडीवर एक्सपेरिमेंट कराल, तुम्ही तुमची बॉडी अंडर ऑब्झर्वेशन ठेवाल, तर असं होऊ शकतं की 7 डेज नंतर तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो अजून वाढेल. ऑल्सो आपल्याला थोडंसं वर्कआउटही ॲड करायचं आहे. ते मी तुम्हाला आता थोड्या टाईम नंतर दाखवते. पण एक्सरसाइज बघायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स भेटत राहतील. जास्त डिले न करता आपण चालू करूया आपला वर्कआउट. ईच एक्सरसाइज जे आहे ते तुम्हाला 30 सेकंडसाठी करायचा आहे आणि 1 सेट जो आहे या 5 एक्सरसाइजचा तो असणार आहे 2.5 मिनिटचा, म्हणजे 2.5 मिनिटाचा हा सेट आहे. ओके, आता समजा तुम्हाला 30 सेकंडचं होल्ड करता येत नसेल त्या एक्सरसाइजमध्ये तर तुम्ही कराल 15 रेप्स. एक्झाम्पल, हा जो एक्सरसाइज आहे तर तुम्ही ह्या पायाचं कराल 15 रेप्स आणि ह्या पायाचं कराल 15 रेप्स. आणि जर सिंगल वर्कआउट आहे तर त्याचे फक्त 15 रेप्स करायचे आहेत. तर असे करून टोटल 5 सेट्स आहे. एक सेट झालं त्याच्यानंतर तुम्हाला ब्रेक घ्यायचा आहे 1 मिनिटचा. तर मी तुम्हाला 30 सेकंडचं नाही 15 रेप्सचं वर्कआउट करून दाखवत आहेत. हात असे ठेवायचे आहेत, असं फुल बॉडी मुवमेंट करायचं आहे. पायाला टच करायचं आहे, परत वरती यायचं आहे. फुल बॉडी मुवमेंट होऊ द्या. ज्या स्पीडमध्ये मी केलं तर असं जरुरी नाही की तुम्ही पण त्या स्पीडमध्ये करा. तुम्ही तुमच्या स्पीडमध्ये स्टार्ट करू शकता आणि ग्रॅज्युअली तुम्ही स्पीड इन्क्रीज करू शकता फॉर बिगनर्स. आणि जे ऑलरेडी एक्सपिरियन्स्ड आहेत, वेल अँड गुड. सेकंड एक्सरसाइज बघा. आता हात जे आहे ते सरळ ठेवायचं आहे आणि पाय जे आहे ते बमला टच करायचं आहे. फक्त उभं राहून नाही करायचं, असं फुल बॉडी मुवमेंट करा. थर्ड एक्सरसाइज, हात जे आहे 1 लेग अप, फुल बॉडी मुवमेंट करायचं आहे. शोल्डर पण वर्क होईल, फुल बॉडी वर्क होईल. फुल स्पीडनी करा. साइड व्ह्यू बघा.
हे झालं आपले 3 एक्सरसाइजेस. इझी आहे ना? कमेंटमध्ये सांगा कसं आहे ते. 4th एक्सरसाइज आहे क्लब जॅक. ह्याच्यामध्ये पण फुल बॉडीचं मुवमेंट आहे. आता क्लॅप करायचं ट्राय करा. हे करायचे आहेत तुम्हाला 15 रेप्स किंवा 30 सेकंड्स ॲज प्लॅन. लास्ट एक्सरसाइज वॉर्मअप समजा. वॉर्मअप नाही, कूल डाऊन समजा. हात वरती, ग्लूट्स पुल होणार, हॅमस्ट्रिंग पुल होणार, बॅक वर्क करणार, शोल्डर पण वर्क करणार. आणि नी जे आहे ते स्ट्रेट ठेवायचे आहे. नी स्ट्रेट, हात मागे, जेवढं होईल तेवढं मागे हात घ्या. ब्रीद इन ब्रीद आउटवर फोकस करा. वर्कआउट आवडलं तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि काही सजेशन जर तुम्हाला द्यायचं असेल तर तेही द्या. मग त्या सजेशनच्या बेस्डवर आपण काही टॉपिक्स घेऊन येऊ. सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.